नमस्कार मित्रांनो, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. 2 दिवसापासून माझी तब्येत खराब होती. घशात जरा प्रॉब्लेम होता, आवाज नीट येत नव्हता, त्यामुळे मला काही व्हिडिओ करायला जमलं नाही. त्यामुळे मी काल जो व्हिडिओ केला तो तुमच्याशी शेअर करत आहे. हे बघा मित्रांनो, रोजप्रमाणे माझी सकाळ अंघोळ वगैरे करून रांगोळी काढली मी आणि दारात रांगोळी काढून पूजा करून मी त्यानंतर देवपूजा करायला घेतली. आम्ही जे झाड लावलं आहे गोकर्णाचं, त्याला रोज 5 ते 6 फुलं येतात. ते देवाला वाहून अशी छान पूजा करून घेतली. मित्रांनो, असं म्हणतात सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव घेणं चांगलं असतं. त्यामुळे आम्ही अंघोळ वगैरे झाल्यानंतर माझ्या सासूबाई, आम्ही घरातले सगळेच आधी देवपूजा करतो आणि मग बाकी सर्व कामाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे मी कालही तशीच सुरुवात केली. देवपूजा वगैरे झाली आणि मग नंतर पाणी काढायला घेतलं. आम्ही मशीनमधून पाणी काढत असतो, प्यायचं पाणी. त्यात वेगवेगळं पाणी येत असतं, क्लीन वॉटर, ब्युटी वॉटर. ही कँगन मशीन आहे, आम्ही कँगन मशीन यूज करतो पिण्याच्या पाण्यासाठी. कँगनचं पाणी वेगळं काढते आणि बाकी पाणी वेगळं. क्लीन वॉटर हे औषध गोळ्या घेण्यासाठी यूज करतो आम्ही. या मशीनबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच ही माहिती तुम्हाला देईन. पाणी भरल्यानंतर मी चहा वगैरे केला, चहा पाणी झाला, पण थोड्याच वेळाने गॅस संपला. मग गॅस संपल्यानंतर काय करावं, तर गॅस बुक केला आम्ही, पण तो यायला वेळ होता. मग तोपर्यंत चहा नाश्ता वगैरे सगळ्यांचं बाकी होतं. जेवणाचीही तयारी केली होती. मग आम्ही साईडला एक शेगडी ठेवली होती, ती काढली आणि त्याच्यावर नाश्ता वगैरे करायला सुरुवात केली. आधी सर्व तयारी करून घेतली आणि मग त्याच्यावर नाश्ता बनवला. पोहे बनवले नाश्त्यामध्ये. तुम्ही बघा मित्रांनो, खूप छान असे पोहे बनवले आम्ही आणि सगळ्यांनी आवडीनेही खाल्ले ते. त्यानंतर लगेचच कुकर लावला डाळ भातचा. कुकर लावून मग भाजीची वगैरे तयारी करून ठेवली. तोपर्यंत आम्ही नाश्ता करायला घेतला. ही डाळ भात जे लावलेलं आहे, कुकर लावला आहे मी. हा कुकर नवीनच घेतला होता, मी ऑनलाईन मागवला होता. याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन अनबॉक्सिंगचा. मग नाश्ता झाल्यानंतर लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. या शेगडीमध्ये गॅस कमी असल्याने आम्ही पटापट स्वयंपाक करायला घेतलं, मम्मीने आणि मी. जेणेकरून गॅस सिलेंडर कधी येईल ते माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही पटापट स्वयंपाक करायला घेतलं. मग लगेचच डाळीला फोडणी दिली. डाळीला फोडणी दिल्यानंतर सोयाबीनची भाजी करण्याचं ठरवलं. सोयाबीनची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते. सोयाबीन ही चांगली पण असते शरीरासाठी, त्याच्यामुळे सोयाबीनची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. सगळेच खातात आवडीने आणि नॉनव्हेजपेक्षा छान होते असं मला तरी वाटतं. बीटचा ज्यूस बनवला आहे बघा मित्रांनो. बीटचा ज्यूस हा पिलेलं चांगलं असतं. आम्ही प्रत्येक बाजाराच्या वेळेला आम्ही बीट आणतो, 1 ते 1.5 किलो बीट आणतो. माझ्या मिस्टरांचं ब्लड कमी झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना रोज बीटचा ज्यूस देतात. पण बीटचा ज्यूस हे सगळ्यांनी पिलं पाहिजे. बीट हे चांगलं असतं शरीरासाठी, जेणे रक्त वाढवते. मी आणि माझे मिस्टर आम्ही नेहमी पितो हे बीटचं ज्यूस. एक बीट त्याचं साल काढून घेतलं आणि त्याला किसून घेतलं, किंवा त्याचे आपण छोटे छोटे बारीक तुकडेही करू शकतो. आणि एक गाजर घेतलं, त्यालाही स्वच्छ धुवून त्याचं किस करून घेतला. हे दोन्ही एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटण करून त्याचं चाळणीने असं छान गाळून त्याचं ज्यूस काढलं आहे. बघा किती छान असं ज्यूस झालं आहे. हे जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला जाणार तर 20 ते 30 रुपये एका ग्लाससाठी घेतात. हा जो चौथा उरलेला आहे तोही आम्ही वेस्ट घालवत नाही, त्याचंही काही ना काही बनवून आम्ही खातो. बीटचा ज्यूस बनवत असतानाच गॅस सिलेंडर आलं. गॅस सिलेंडर आल्यानंतर मग बाकी राहिलेला स्वयंपाक आम्ही त्याच्यावरच केला. सोयाबीनची भाजी केली. सोयाबीनची भाजी वगैरे झाली. मग थोड्या वेळाने पिल्ली उठली, पाजवून झोपवलं. मग जेवणाला घेतलं. सगळे मिळून आम्ही जेवण केले. नेहमी आम्ही सगळे सोबतच बसतो जेवायला. जेवणं वगैरे झाली. मग भांडे घासायला घेतली. सगळे भांडे मी सोबतच घासली. व्यवस्थित छान स्वच्छ धुवून भांडी घासली आणि मग किचन आवरून घेतलं. सगळं किचन छान स्वच्छ धुवून घेतलं. आणि पिल्ली झोपली होती, त्यामुळे मी फ्रीज साफ करण्याचं ठरवलं. म्हटलं चला आज एकतरी काम वेगळं करूया असं. मग फ्रीज साफ करायला घेतलं. फ्रीजमधलं सगळं सामान फ्रीज बंद करून आधी किचन स्वच्छ केलेलं होतं, त्यामुळे सगळं सामान फ्रीजमधलं मी बाहेर ठेवलं. व्यवस्थित काढून असं बघा मित्रांनो, किती छान व्यवस्थित असं ठेवलं. आणि मग फ्रीज छान स्वच्छ करून घेतलं. त्याचे सगळे ते भांडे काढून छान स्वच्छ धुतले आणि फ्रीज स्वच्छ करून थोडा वेळ ओपन करून ठेवलं. आणि मग एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्ध्या तासाने मी छान परत त्या वस्तू ज्या त्या जागी लावल्या. हे बघा किती छान असं रचलं आहे मी नंतर फ्रीज.
फ्रीज धुतल्यानंतर म्हटलं चला थोडा आराम करावं. आराम केला थोडा आणि मग संध्याकाळी 5-5:30 वाजेला आम्ही चहा प्यायचं ठरवलं. चहा केला, छान असा चहा केला आणि चहा वगैरे पिला, चहा बिस्किट खाल्ले. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणात काय करावं याची चर्चा चालत होती. कारण डुबुकुडे बनवण्याचं ठरवलं होतं, गावाकडची रेसिपी. पण पप्पांना आवडत नाही, त्यामुळे मग आम्ही ही अशी पाटोळीसारखी भाजी छान अशी बनवली आहे. बघा मित्रांनो, आमटी तयार करून पिठाचं असं मळून लाटून त्याच्या पाटोळ्या करून छान अशी पाटोळीची आमटी बनवली आहे. याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेनच. भाजी खूप छान झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. सगळे मिळून आम्ही जेवायला बसलो आणि खूप छान गेला होता. थोडा घाईगडबडीत गेला आजचा दिवस, पण छान गेला होता. अशी पाटोळीची भाजी आम्ही बनवली होती आणि त्याच्याबरोबर भाकरी बनवल्या होत्या. भाकरीसोबत अशी आमटीची भाजी खूप छान लागते, त्यामुळे सगळ्यांनी आवडीने ही भाजी खाल्ली भाकरीसोबत. गावाकडचं जेवण केल्यासारखं फील झालं. जेवण खूप छान झालं होतं. मित्रांनो, आता काही व्हिडिओ मी जास्त वाढवत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.